कसब्यातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, तर भाजपची अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार तयारी। महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार आज एकाच वेळी गणपती दर्शनाला जाणार। सकाळी 9:30 वाजता आपापल्या नेत्यांसह शक्तीप्रदर्शनही करणार। आज कसब्यामध्ये भाजपचं शक्तीप्रदर्शन। कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार। चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार। चिंचवड पोटनिवडणुकीच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप मैदानात। मतदारसंघात गाठीभेटी सुरू। उद्या उमेदवारी अर्ज भरणार। चिंचवडची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ट्विट करत माहिती, तर कसब्याची जागा काँग्रेस लढवणार। पुण्यात काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या घरी डिनर डिप्लोमसी। नाना पटोले, अशोक चव्हाण, विश्वजित कदम यांच्यात अरविंद शिंदे यांच्या घरी चर्चा। कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आवाहन। शरद पवार यांच्यासह राज ठाकरे, नाना पटोले यांना देखील फोन। पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचं कारण नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरमध्ये भाजपनं परंपरा न पाळल्याची टीका। पंढरपूर आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीचं देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन। मुख्य निवडणुकीला 3 ते 4 वर्ष बाकी असल्यानं पोटनिवडणूक लढवली। विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। कसबा पेठेत टिळक कुटुंबातील उमेदवार नसल्यानं पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्नच नाही। नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याची देखील माहिती। चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठ नेत्यांचा निर्णय अंतिम असेल। आयात निर्यात न करता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं, राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची प्रतिक्रिया। जगताप कुटुंबाप्रमाणे भाजपनं टिळक कुटुंबाला देखील संधी का दिली नाही? कसब्यातील उमेदवारीवरून रोहित पवार यांचा निशाणा। कोल्हापूर, पंढरपूरच्या निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी का पत्र काढलं नाही? राज ठाकरेंच्या भाषणात भाजपचा प्रभाव दिसून येतोय। बिनविरोध निवडणुकांच्या पत्रावरून रोहित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीनंतर आता संभाजी ब्रिगेडही कसब्यातून उमेदवार देणार। अविनाश मोहिते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। प्रदेशाध्यक्ष मनोज आखरेंची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये राजकारण झालं। निवडणुकीतलं राजकारण व्यथित करणारं। माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या। तांबेंवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। सत्यजित तांबे माझी भेट घेणार आहेत, तेव्हा चर्चा करू। तांबेंच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात। पुण्यातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक। आव्हाड अल्पसंख्याकांचं लांगूचालन करताना पातळी सोडतात। शिवरायांचं महत्त्व कमी करणं अत्यंत चुकीचं। देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हकालपट्टी करा। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आक्रमक। या संदर्भात शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची ही मागणी। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य वैयक्तिक, ते पक्षाचे प्रवक्ते नाहीत। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य साफ चुकीचं। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांकडून समाचार। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं न बोलण्याचाही सल्ला। मुघलांशिवाय शिवरायांचा इतिहास कसा समजावून सांगणार? वादग्रस्त वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। अनेक ऐतिहासिक घटनांचा आव्हाडांकडून संदर्भ। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक। ठाण्यामध्ये भाजप युवा मोर्चानं आव्हाडांचे पोस्टर जाळले। मुघलांचं समर्थन केल्याप्रकरणी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा। नाशिकमध्येही जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक। आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध। त्वरित माफी मागण्याची आंदोलकांची मागणी। नागपुरातही भाजप युवा मोर्चाचं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। सुभाष चौकात आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। आव्हाडांचे पोस्टर्सही जाळले। जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख बक्षीस देणार। भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। लव जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही। खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। लव जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार। सुप्रिया सुळेंचं आव्हान।
सुप्रिया सुळेंचं आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्वीकारलं. लव्ह जिहादबाबत चर्चा करण्यासाठी तारीख आणि वेळ ठरवण्याचं प्रतिआव्हान. सध्या राजकीय साहित्यिकांची संख्या वाढली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा. रोज सकाळी 9 वाजता साहित्य ओसंडून वाहत असल्याचाही लगावला टोला. मंत्रिपदासाठी अनेकांचे नवस आणि कोटही तयार. अजित पवारांचे शिंदे गटाला टोले. उद्योग आणण्यासाठी धमक लागते म्हणत शिंदे आणि फडणवीसांवर टीका. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. तुम्हाला 5 वाजता शपथविधीची जेवढी घाई होती तेवढी आम्हाला नाही. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अजित पवारांना टोला. 2 वर्षाच्या कालखंडानंतर मलंगड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. श्री मच्छिंद्रनाथांची शिंदेंच्या हस्ते महाआरती. ठाकरे गटाच्या नेत्यांनीही मलंगडावर हजेरी लावली. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, केदार दिघे यांच्याकडून मच्छिंद्रनाथांची आरती. अदानी प्रकरणावरून काँग्रेस आज रस्त्यावर उतरणार. देशभरातील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयांच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन. अदानी आणि मोदींची मैत्री देश लुटण्यासाठी. काँग्रेसच्या हात से हात जोडो या अभियानात पृथ्वीराज चव्हाण यांची टीका. नागपुरातील राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाला महापालिकेची नोटीस. अवैध बांधकाम असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख. 3 दिवसात कागदपत्र सादर करण्याच्या महापालिकेच्या सूचना. वाटविकांत तुपकरांचा पीक विमा हुंकार मोर्चा. 10 फेब्रुवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. शरद पवार यांच्या हस्ते इंदोरीकर महाराज यांचा सत्कार. यावेळी शरद पवार यांच्याकडून इंदोरीकर महाराज यांची नक्कल. देशात बीआरएस सरकार आल्यावर मागासवर्गीयांना दरवर्षी 10 लाख रुपये देणार. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये घोषणा. तर मोदींविरोधात अब की बार किसान सरकारचा नारा. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री. नांदेडमध्ये के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते सभेमध्ये 5 ते 6 माजी आमदारांचा बीआरएसमध्ये प्रवेश. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे 5 सदस्य देखील बीआरएसमध्ये. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी. अज्ञातानं फोनवरून धमकी दिल्याची माहिती. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची तत्वतः मंजुरी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार. पुणे शहरातील 40 मार्गांवर डबल डेकर बस धावणार. इलेक्ट्रिक डबल डेकरसाठी मार्गांची निश्चिती. आता पीएमपीएमएल बस खरेदीला गती देण्याचा पर्याय. उद्यापासून नवी मुंबईकरांसाठी वॉटर टॅक्सीची सफर सुरू. बेलापूर ते मुंबई असा जलप्रवास. वेळेची बचत, त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी मदत होणार. मंगळवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात नाखवा मत्स्य व्यवसाय मंडळाचा कार्यक्रम. वरळी स्पोर्ट्स क्लबमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं भाषणही होणार. पुण्यातील सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेचं आयोजन. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव उपस्थित. वर्ध्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. नितीन गडकरींनी ग्रंथ दालनातील विविध स्टॉलला भेट दिली. त्याचबरोबर वर्ध्याच्या स्ट्रॉबेरीचाही गडकरींनी घेतला आस्वाद. शुद्ध हवेसाठी मुंबईकरांची धडपड. वाढत्या प्रदूषणामुळे हवा शुद्धीकरण यंत्र खरेदीकडे ओढा. एअर प्युरिफायरची मागणीही वाढली. राज्यात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीची शक्यता. उत्तर भारतातील बदलत्या हवामानाचा परिणाम. 8 फेब्रुवारीनंतर राज्यात गारठा वाढणार. लाल कांद्याची आवक वाढल्यानं भाव घसरला. कांद्याला अवघा 1000 ते 1300 रुपये क्विंटल भाव. दुसरीकडे तुरीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र. नगरी पॅटर्ननुसार राज्यात प्रथमच मिशन आपुलकीतून 1800 शाळांचा कायापालट होणार. शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार. परभणीतील 63 किलोमीटर रस्त्यासाठी 73 कोटीचा निधी प्राप्त. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नातून 7 तालुक्यांसाठी निधी मंजूर. पुण्यातील भोरमध्ये वाघजाई माता यात्रेनिमित्त काठी पालखी सोहळ्याचा उत्साह. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती.
पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिरामध्ये भंडाऱ्याची उधळण, दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जळगावमधील भानुदास विसावे यानं पटकावलं सुवर्णपदक। 100 ते 125 किलो वजनी गटात कोल्हापूरच्या पैलवानाचा पराभव। महावितरणच्या वतीनं राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजकाला धडकली। साईडपट्टीचा पत्रा कारच्या आरपार घुसला, सुदैवानं जीवितहानी नाही। सांगलीतल्या मिरज कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार। अपघातात वाहनाचं मोठं नुकसान। नवापूर तालुक्यातील वडकुट इथं वीज वितरण कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करत असताना दुर्घटना। नाशिकच्या येवल्यामध्ये फरसाणच्या कारखान्यात चोरी, रोख रक्कम आणि कारखान्यातील सामान लंपास, शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाला सुरुवात, शहरातून भव्य शोभायात्रा, ढोलकी पथक, लेझिम पथक, जागडी पथक, गोंधळी पथक आणि वारकरी दिंडी चित्ररथ मिरवणुकीत सहभागी। साताऱ्यातील संगम माहुली इथं कृष्णा आणि वेण्णा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। रथावर पाणी उडवण्याची अनोखी परंपरा, उत्सवाला सुमारे 350 वर्षांचा इतिहास। परभणीच्या पांगरा ढोणे इथल्या तरंगल यात्रेला सुरुवात, हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, राज्यभरातून यात्रेसाठी भाविक दाखल। पुण्याच्या खेड तालुक्यातील बहिरवाडी इथं भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार। 2 दिवस चालणाऱ्या या बैलगाडा शर्यतींसाठी बैलगाडा मालकांसह शर्यतप्रेमींची तोबा गर्दी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, 60 बैलगाड्यांचा सहभाग, मोठ्या संख्येनं प्रेक्षकांचीही उपस्थिती। धुळ्यामध्ये संपन्न झालेल्या हिड धुळे फिट धुळे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी धरला झुंबा डान्सवर ठेका। धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन। चिपळूण लोककला महोत्सवाला सुरुवात, शहरातून भव्य शोभायात्रा। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये बहादूर शिवारातील उसाच्या फडात आढळले बिबट्याचे 3 बछडे, परिसरात भीतीचं वातावरण। भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग साकोली येथील मोहगाव जंगल परिसरामध्ये पट्टेदार वाघाचं दर्शन, कॅमेऱ्यात दृश्य कैद। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामध्ये वाघाचं दर्शन, नागरिकांना रात्रीच्या वेळेस मेळघाट वाघ प्रकल्पातील सेमाडोह ते पिली रस्त्यावर वाघाचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या मावळमध्ये वन्य प्राण्यांचा वावर, वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीत वावर, वनविभागानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन, राज्यभरातून आलेले 150पेक्षा अधिक मल्ल सहभागी, महिला पैलवानांचा देखील लक्षणीय सहभाग। जळगाव इथल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा प्रशिक्षण शिबिर संपन्न, शिबिराच्या माध्यमातून संविधानिक हक्क आणि अधिकारांबाबत करण्यात आलं मार्गदर्शन। चंद्रपूरचा 5 वर्षांचा चित्रांश आत्राम ठरला सुपर किड, 247 देशांची नावं तोंडपाठ। हैदराबादमधील भव्य समता कुंभ सोहळ्याचा आज 5वा दिवस, 12 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। मोदी सरकारचा चीनवर पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक, तब्बल 232 चीनी ॲप्सवर बंदी, ऑनलाईन जुगाराचे 138 तर ऑनलाईन कर्ज देणाऱ्या 94 ॲप्सचा समावेश। कारगिलचं युद्ध लादणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन, दुबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज कियारा आडवाणीसोबत लग्नबंधनात अडकणार, राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्नाची जोरदार तयारी। पठाण चित्रपटाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं महत्त्वाचं वक्तव्य, माफ करा मला अजून तरी चित्रपट पाहता आलेला नाही, तितका वेळही नाही।
पण आम्ही कलाकारांचा शासकीय स्तरावर कायम आदर करतो, योगींच्या वक्तव्यानं चर्चा. सेलिब्रिटी क्रिकेट लीगचं मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये दिमागदार उद्घाटन. बॉलिवूड तसंच दाक्षिणात्य चित्रपटातील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती. 18 फेब्रुवारीपासून लीगला प्रत्यक्षात सुरुवात होणार. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी विरुद्ध मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा. नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याची पत्नी अँड्रियाची तक्रार. कटिहारच्या कोरहा ब्लॉकमधील स्थानिकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समाधान यात्रेला केला मोठा विरोध. मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. तर जमावानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पोस्टर्स देखील जाळले. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा आसाम सरकारवर जोरदार निशाणा. आसाम सरकारच्या बालविवाहासंबंधीच्या कारवाईवरून आसाम सरकारला घेरण्याचा प्रयत्न. बालविवाह प्रकरणी सरकारच्या कारवाईनंतर त्या मुलींची देखभाल कोण करणार, असा उपस्थित केला सवाल. अमेरिकेनं शनिवारी कॅरोलिना किनाऱ्यावरून चाललेल्या संशयित चिनी फुग्याला पाडलं खाली. फुगा संपूर्ण उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी स्थळांवरून मार्गक्रमण करत गेल्यानं अमेरिकेनं उचललं पाऊल. चिलीच्या सॅन्टियागोमध्ये महामार्गावर 18 टन बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला. बहुतांश माल सांडल्यानं रस्त्यावर बियरच्या बाटल्यांचा खच. दुसऱ्या वाहनानं ओव्हरटेक केल्यानं ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. बराच काळ महामार्ग बियरच्या बॉक्स आणि कॅननं व्यापलेला. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये IAF सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं शांगुमुखम बीचवर केला एअर शो सादर. पाहणारे झाले मंत्रमुग्ध. इस्रायलच्या दक्षिणेकडे लाल समुद्रातील निळ्या पाण्यावर दिसतायत हजारो लाल ठिपके. उद्यान प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार 1994 पासून इतक्या मोठ्या प्रमाणात सागरी गोगलगाय या प्रदेशात दिसलेल्याच नाहीत.